Good evening, student. How are you? I think you all are good and well and happy. विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हिनिंग. बरं, मला सांगा तुम्ही कसे आहात सर्व? मला असं वाटतं की तुम्ही सर्वजण आनंदात आणि मजेत आहात. टुडे वी आर गोइंग टू स्टडी पोयम वन थिंग ॲट अ टाईम. सी पेज नंबर 34. It is written by M.A. Stoddart. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वन थिंग ॲट अ टाईम या कवितेचा अभ्यास करणार आहोत. पेज नंबर 34 बघा. आणि ही जी कविता आहे, ही कविता M.A. स्टोडार्ट यांनी लिहिलेली आहे. डिअर स्टुडंट, this is a very beautiful and important poem for us. In this poem tells us, do one thing at a time. And this is useful and happy to live our life. Do one thing very carefully and attentively. Don't do any other thing at the time of doing any one thing. Pay attention on only one thing. If you pay attention only one thing, you can do this thing properly. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता अतिशय छान आहे आणि आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या कवितेमध्ये कवी आपल्याला सांगत आहे की एका वेळेस एकच काम करा. कवी आपल्याला काय सांगत आहे की एका वेळेस एकच काम करा. हा मार्ग उत्तम आणि आनंदी जीवन जगण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. कवी सांगतात की एकाच वेळेस अतिशय काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन एकच काम करा. एक काम करत असताना दुसरं काम अजिबात करू नका. जेव्हा तुम्ही एका कामावर अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन तुम्ही ते करतात, त्यावेळेस ते काम अतिशय योग्य पद्धतीने होते, अतिशय चांगल्या पद्धतीने होते, असं कवी या कवितेमध्ये आपल्याला सांगत आहेत. लेट्स वी स्टडी दिस पोएम वन थिंग ॲट अ टाईम. लिसन, रीड अलाउड, लर्न अँड रिसाईट द पोयम. ही कविता ऐका, मोठ्याने वाचा, शिका आणि सादर करा. लेट्स आय रीड दिस पोयम फॉर यू. यू लिसन व्हेरी केअरफुली. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही कविता ऐकायला सांगितलेली आहे, तर मी तुमच्यासाठी ही कविता एकदा मोठ्याने वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. Work while you work, play while you play, to be useful and happy, that is the way. All that you do with your might. Thing done by helps are never done right. One thing at a time, and that done well, it is a very good rule, as many can tell. Moment should never be trifled away, so work while you work and play while you play. We will see the meaning of first stanza. We will study meaning of first stanza. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेच्या पहिल्या कडव्याचा अर्थ समजून घेऊया. पे अटेन्शन, लक्ष द्या. वर्क while you work, play while you play, to be useful and happy, that is the way. विद्यार्थी मित्रांनो, while म्हणजे
ज्यावेळी किंवा जेव्हा. व्हाईल म्हणजे काय? ज्यावेळी जेव्हा. युजफुल म्हणजे उपयुक्त, कार्यक्षम. वे म्हणजे काय? मार्ग, दिशा. वर्क while you work, play while you play, to be useful and happy, that is the way. कवी म्हणतात की कामाच्या वेळी काम करा, खेळाच्या वेळी खेळा आणि कार्यक्षम आणि आनंदी राहण्याचा हाच एक मार्ग आहे. Poet says, if your mother or father tell you some work, that time do that work very carefully and attentively. विद्यार्थी मित्रांनो, कवी या ठिकाणी काय म्हणतात की कामाच्या वेळी काम करा. म्हणजे एखाद्या वेळेस तुमच्या आईने किंवा वडिलांनी तुम्हाला काही काम सांगितलं असेल तर ते काम अतिशय मन लावून काळजीपूर्वक करा. त्यावेळेस दुसरा विचार करू नका. ते काम करताना दुसरं काम करू नका. प्ले while you play. Enjoy your playing. Don't think about study. Don't think anything. Play very happily with your friend. Playing is very important for us. Playing is very important for our healthy life. So when you play very happily. Don't think other thing. कवी म्हणतात की खेळायच्या वेळेस खेळा. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही संध्याकाळी खेळायला जातात त्यावेळेस मनसोक्त आनंदाने खेळा. मग खेळत असताना कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका. मग हा विचार करू नका की आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, कोणता करायचा आहे, हा सुद्धा विचार करू नका. खेळणं निरोगी आयुष्यासाठी खूप चांगलं आहे. जेवढं तुम्ही खेळाल तेवढी तुमची तब्येत चांगली राहील. म्हणून कवी म्हणतात प्ले while you play म्हणजे खेळायच्या वेळेस खेळा. टू बी युजफुल अँड हॅपी, दॅट इज द वे. आणि जर तुम्ही काम करायच्या वेळेस काम केलं, खेळायच्या वेळेस तुम्ही खेळला, तो हा जो मार्ग आहे, ही जी पद्धत आहे, ही पद्धत कार्यक्षम आणि आनंद राहण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे तुम्ही खेळायच्या वेळेस खेळला, काम करायच्या वेळेस केलं तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नेहमी आनंदी राहणार असे कवी म्हणतात. नाऊ सी सेकंड स्टांजा. आता कवितेचं दुसरं कडवं बघा. ऑल दॅट यू डू विथ युअर माइट, थिंग डन बाय हेल्प्स आर नेव्हर डन राईट. कवी या कळव्यामध्ये म्हणतात की जे काही कराल ते करा अगदी ताकदीनिशी. म्हणजे जे तुम्हाला काही करायचं आहे ती आपली पूर्ण ताकद एकवटून करा आणि कोणतंही काम अर्धवट सोडू नका. अर्धवट सोडलेल्या कामामध्ये आपण नेहमी अपयशी होतो. कवी म्हणतात की जे काही तुम्हाला करायचं असेल ती पूर्ण आपली ताकद, आपली क्षमता एकवटून करा. कोणतंही काम अर्ध सोडू नका, कारण अर्ध काम सोडल्याने आपल्याला नेहमी अपयश येते. माइट म्हणजे काय? सामर्थ्य,
शक्ती. डन बाय हेल्प्स. डन बाय हेल्प्स म्हणजे अर्धवट सोडून दिलेले काम. डन बाय हेल्प्स म्हणजे काय? अर्धवट सोडून दिलेले काम. मीन्स पोएट सेज, if your father or mother tell you some work, do that work with your might. म्हणजे कवी असं म्हणतात की एखाद्या वेळेस तुमच्या आईने किंवा वडिलांनी तुम्हाला काही काम सांगितलं तर ते काम पूर्ण ताकदीनिशी, तुमच्यामध्ये असलेल्या पूर्ण कार्यक्षमतेनिशी तुम्ही ते काम करा. मग तुम्हाला जर तुमच्या शिक्षकांनी, इफ युअर टीचर टेल यू or your father mother tell you to do some study, that time do that study very attentively and honestly with your all might. जर तुमच्या शिक्षकाने किंवा आईवडिलांनी तुम्हाला अभ्यास करायला सांगितला तर तो अभ्यास अगदी मन लावून पूर्ण एकाग्र चित्तेने करा आणि दिलेला अभ्यास अर्धवट सोडू नका. जर तुम्ही अभ्यास अर्धवट सोडला तर तुम्ही अपयशी व्हाल. तो दिलेला अभ्यास तुमचा पूर्ण होणार नाही. म्हणजे या कळव्यामध्ये कवी आपल्याला असे म्हणतात की जे काही तुम्हाला करायचं असेल ते पूर्ण ताकदीनिशी, पूर्ण प्रामाणिकपणे करा. दिलेले काम अर्धवट सोडू नका. अर्धवट सोडलेले काम मग नंतर पूर्ण होत नाही आणि ते काम करण्यासाठी आपल्याला अपयश येतं. असं दुसऱ्या कळव्यामध्ये कवी आपल्याला सांगत आहे. नाव सी थर्ड स्टांजा. आता तिसरं कडवं बघा, कवितेचं तिसरं कडवं बघा. One thing at a time and that done well is a very good rule as many can tell. कवी या कडव्यामध्ये आपल्याला असं सांगतात की एका वेळी एकच काम करा आणि जर तुम्ही एका वेळी एकच काम केलं तर ते काम अतिशय उत्तम होतं आणि हा अतिशय चांगला नियम आहे असे तुम्हाला कोणीही सांगेल. म्हणजे कुणीही आपल्याला, म्हणजे सगळेजण आपल्याला हेच सांगतील की तुम्ही एका वेळेस एकच काम करा आणि हाच खरं चांगला नियम आहे असं आपल्याला सगळेच सांगतील. What is a good rule? A good rule is one thing at a time and do that thing very well way. तर अतिशय चांगला नियम कोणता आहे की जे आपल्याला सर्वजण सांगतात, जे सर्वजण आपल्याला सांगतात तो एकच नियम आहे की एकच काम एकाच वेळेस अतिशय चांगल्या पद्धतीने करा. आणि जर तुम्ही एक काम एकाच वेळेस चांगल्या पद्धतीने मन लावून केलं तर ते काम अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. मीन्स द पोएट here want to say us, everyone tell us one thing at a time and do that work well way. म्हणजे सर्वजण आपल्याला हेच सांगतात की जीवन जगण्याची हीच पद्धत आहे की दिलेलं एक काम एकाच वेळी चांगल्या पद्धतीने करा. नाव सी लास्ट स्टांजा ऑफ द पोएम.
Moment should never be tripled away. So work while you work and play while you play. या ठिकाणी मोमेंट्स मोमेंट्स म्हणजे क्षण. ट्रायपल म्हणजे वेळ व्यर्थ घालवणे. ट्रायपल म्हणजे काय? वेळ व्यर्थ घालवणे. इन दिस लास्ट स्टांजा poet tells us the importance of time in human life. We can earn everything, but once a time pass out, we can never get it back. So the poet said, you should never triple away any moment of time, and work at the time you work and play at the time you play. कवी या अंतिम कडव्यामध्ये आपल्याला वेळेचं महत्त्व सांगतात. की ते सांगतात की माणसाच्या जीवनामध्ये माणूस प्रत्येक गोष्ट परत मिळवू शकतो, परंतु गेलेली वेळ हा कधीही मिळवू शकत नाही. तो गेलेली वेळ हा कधीही परत आणू शकत नाही. म्हणून कवी म्हणतात की वेळेचा एक क्षणसुद्धा वाया घालवू नका. म्हणून कवी म्हणतात की तुमच्या जीवनातील अमूल्य वेळ वाया जाऊ नये, ही गोष्ट कायमची लक्षात ठेवा. म्हणून कामाच्या वेळी काम करा आणि खेळाच्या वेळी खेळा. इन दिस वे, इन लास्ट स्टांजा पोएम टेल अस द इम्पॉर्टन्स ऑफ टाईम. अशा प्रकारे या शेवटच्या कडव्यामध्ये कवी आपल्याला माणसाच्या जीवनात वेळ किती महत्त्वाची आहे हे सांगत आहे आणि आपल्याला लक्षात ठेवायला सांगत आहे की वेळ अजिबात वाया जाऊ देऊ नका. डिअर स्टुडंट, आय थिंक यू ऑल हॅव अंडरस्टँड धिस पोयम. आणि मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला ही अतिशय महत्त्वाची कविता समजली असेल. Now, dear student, we will solve the activity of this poem. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता ह्या कवितेच्या ॲक्टिव्हिटीज समजून घेऊ. Now see second activity. Listen to the word carefully from the poem. Find another word that rhymes with it. शब्द लक्षपूर्वक ऐका व त्यांच्याशी यमक जुळणारा दुसरा शब्द कवितेत शोधा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खाली शब्द दिलेले आहेत, ते शब्द तुम्ही व्यवस्थित ऐका आणि त्या शब्दांशी यमक जुळणारा शब्द कवितेमध्ये शोधा. तर फर्स्ट वर्ड इज प्ले. आता हा जो पहिला शब्द आपल्याला प्ले दिला आहे, या शब्दाशी यमक जुळणारा शब्द आपल्याला कवितेमध्ये शोधायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्ले या शब्दाशी यमक जुळणारा शब्द वे हा आहे. प्ले वे. नाव सी सेकंड वर्ड माइट. आता ह्या शब्दाशी कोणता शब्द यमक म्हणून जुळतो तो आपण बघूया. माइट राईम विथ राईट. म्हणजे माइट ह्या शब्दाशी राईट हा शब्द यमक जुळणारा आहे. आफ्टर दॅट वेल राईम विथ टेल. वेल राईम विथ टेल म्हणजे वेल ह्या शब्दाशी टेल हा यमक जुळणारा शब्द आहे.
नाव सी, यू राईम विथ डू. यू ह्या शब्दाशी डू हा शब्द यमक जुळणारा आहे. वन इज राईम विथ डन. वन इज राईम विथ डन. वन ह्या शब्दाशी डन हा शब्द यमक जुळणारा आहे. तुम्हाला माहिती आहे की यमक जुळणारे जे शब्द असतात त्यांचे शेवटचे जे उच्चार असतात ते सारखे असतात. जसं वन डन. वनचा शेवटचा उच्चार न आहे आणि डचा शेवटचा उच्चारसुद्धा न आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने ज्या शब्दांचे शेवटचे उच्चार सारखे असतात ते शब्द एकमेकांशी यमक जुळणारे शब्द असतात. शूड वर्ड इज राईम विथ गुड. शूड हा शब्द गुड ह्या शब्दाशी यमक जुळणारा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला जोड्या जोडून दाखवलेल्या आहेत. यमक शब्दांच्या जोड्या जोडून मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. प्ले वे, वेल टेल, वन डन, माइट राईट, यू डू, शूड गुड. तर अशा प्रकारे या यमक जुळणाऱ्या जोड्या आहेत. नाव सी ॲक्टिव्हिटी थर्ड. यू हॅव लर्न 4 of these lines in my English book 4. Find them. या कवितेतील 4 ओळी तुम्ही माय इंग्लिश बुक 4 मधून शिकला आहात त्या शोधा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मागच्या वर्गामध्ये म्हणजे 4थीमध्ये असताना या कवितेच्या 4 ओळी तुम्हाला अभ्यासाला होत्या. त्या कोणत्या आहेत ते तुम्हाला या कवितेतून शोधायचं आहे. ते तुम्ही शोधणार मला असं वाटतं. तरीसुद्धा त्या 4 ओळी कोणत्या आहेत मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवलेल्या आहेत. तर त्या बघा. वन थिंग ॲट अ टाईम अँड दॅट डन वेल इज अ व्हेरी गुड रूल ॲज मेनी कॅन टेल. ह्या 4 ओळी तुम्हाला मागच्या इयत्तेमध्ये म्हणजे 4थीमध्ये अभ्यासाला होत्या. नाव सी ॲक्टिव्हिटी 4. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन वन वर्ड. खालील प्रश्नांची उत्तरे एका शब्दात द्या. खाली जी तुम्हाला प्रश्न विचारलेली आहे त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला फक्त एकाच शब्दात द्यायची आहेत. ही जी ॲक्टिव्हिटी आहे मी तुम्हाला या ठिकाणी सोडून दाखवलेली आहे. क्वेश्चन बघा. व्हॉट शूड यू डू व्हाईल यू वर्क. म्हणजे तुम्हाला काम करायच्या वेळेस काय करायला पाहिजे. तुम्हाला काम करायच्या वेळेस काय करायला पाहिजे. तो तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात द्यायचं आहे. तर तुम्हाला काम करायच्या वेळेस कामच करायला पाहिजे. मग उत्तर काय येईल तुमचं वर्क. सेकंड क्वेश्चन बघा. व्हॉट शूड यू डू व्हाईल यू प्ले. म्हणजे तुम्हाला खेळायच्या वेळेस काय करायला पाहिजे. मग तुम्हाला खेळायच्या वेळेस खेळायलाच पाहिजे. मग एका शब्दात उत्तर काय येईल प्ले. व्हॉट शूड यू डू व्हाईल यू प्ले. आन्सर इज प्ले. व्हॉट शूड यू डू व्हाईल यू स्टडी. म्हणजे तुम्हाला अभ्यास करायच्या वेळेस काय करायला पाहिजे. मग तुम्हाला अभ्यास करायच्या वेळेस अभ्यासच करायला पाहिजे. मग एका शब्दात उत्तर काय येईल स्टडी. व्हॉट शूड यू डू व्हाईल यू ईट. म्हणजे तुम्हाला जेवायच्या वेळेस काय करायला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही खातात जेवण करतात त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे. तर तुम्ही त्यावेळेस खायलाच पाहिजे. फक्त जेवणच करायला पाहिजे, दुसरं काहीही करायला नको. मग उत्तर काय येईल तुमचं ईट. व्हॉट शूड यू डू व्हाईल यू ईट. आन्सर इज ईट.
Now see last activity, activity number 5. Use A and B each to prepare 5 questions for your friends. Note down their answers. तुमचा मित्र मैत्रिणीसाठी ए आणि बीचा वापर करून प्रत्येकी 5 प्रश्न तयार करा. त्यांनी दिलेले उत्तरे लिहा. बघा, आपल्याला या ठिकाणी ए आणि बी या नमुन्यामध्ये आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत आणि ती प्रश्न आपल्या मित्राला मैत्रिणीला विचारायचे आहेत आणि ते जे काही उत्तर देतील ते आपल्याला लिहायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 5 प्रश्न तयार केलेले आहेत. तुम्ही या 5 प्रश्नापेक्षा आणखी प्रश्न तयार करू शकतात. हे प्रश्न आपण समजून घेऊया. नाव सी फर्स्ट क्वेश्चन. व्हेन डू यू प्ले? व्हेन डू यू प्ले? व्हेन म्हणजे काय? केव्हा. व्हेन म्हणजे काय? केव्हा. व्हेन डू यू प्ले म्हणजे काय? तुम्ही केव्हा खेळतात. तुम्ही हा प्रश्न जर तुमच्या मित्राला विचारला की तू कधी खेळतो, मग तुमचा मित्र उत्तर देईल आय प्ले इन द इव्हिनिंग. मग तुमचा मित्र उत्तर देईल की मी संध्याकाळी खेळतो. नाव सी सेकंड क्वेश्चन. व्हेन डू यू वेकअप? म्हणजे तू कधी उठतोस. तुमच्या मित्राला जर तुम्ही प्रश्न विचारला व्हेन डू यू वेकअप म्हणजे तू कधी झोपेतून उठतो, तर त्यावेळेस तो उत्तर देईल आय वेकअप ॲट 6 AM. मग तो उत्तर देईल की मी सकाळी 6 वाजता उठतो. जर तो सकाळी 6 वाजता उठत असेल तर तो म्हणेल मी आय वेकअप ॲट 6 PM. आणि तो जर 7 वाजता उठत असेल तर तो उत्तर देईल आय वेकअप ॲट 7 AM. नाव सी थर्ड क्वेश्चन. व्हेन डू यू स्टडी? तुम्ही तुमच्या मित्राला जर विचारलं की तू कधी अभ्यास करतो, व्हेन डू यू स्टडी म्हणजे काय? तू कधी अभ्यास करतो. मग तुमचा मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला उत्तर देईल आय स्टडी इन द मॉर्निंग. मी सकाळी अभ्यास करतो. किंवा जे मित्र रात्री अभ्यास करत असतील तर मग ते काय उत्तर देतील आय स्टडी ॲट द नाईट. मग तो काय उत्तर देईल मी रात्री अभ्यास करतो. नाव सी फोर्थ क्वेश्चन. व्हेन डू यू वॉच TV? म्हणजे तू कधी TV बघतो. मग तुमचा मित्र उत्तर देईल आय वॉच TV इन द आफ्टरनून. म्हणजे मी दुपारी TV बघतो. नाव सी लास्ट क्वेश्चन. व्हेन डू यू हॅव युअर डिनर? म्हणजे तू कधी तुमचं रात्रीचं जेवण करतो. मग तुमचा मित्र सांगेल आय हॅव माय डिनर ॲट 8 PM. जर तो 8 वाजता जेवण करत असेल रात्री तर तो काय म्हणेल की मी माझं रात्रीचं जेवण 8 वाजता करतो. आता तुम्हाला तुमच्या मित्राला बी सेटमध्ये प्रश्न विचारायचे आहे. बी नमुन्यामध्ये प्रश्न विचारायचे आहे. जसं की हाऊ लाँग डू यू प्ले? नाव सी फर्स्ट क्वेश्चन. हाऊ लाँग डू यू प्ले? म्हणजे तू किती वेळ खेळतो किंवा तू किती वेळेपर्यंत खेळतो. तो काय सांगेल आय प्ले फॉर 1 hour. म्हणजे मी 1 तास खेळतो. आय प्ले फॉर 1 hour म्हणजे काय? मी 1 तास खेळतो. नाव सी सेकंड क्वेश्चन. हाऊ लाँग डू यू स्लीप? म्हणजे तू किती झोपतो. हाऊ लाँग म्हणजे काय? किती. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हाऊ लाँग म्हणजे काय? किती. किती वेळेपर्यंत. हाऊ लाँग म्हणजे काय? किती किंवा किती वेळेपर्यंत. हाऊ लाँग डू यू स्लीप? म्हणजे तू किती झोपतो, किती वेळेपर्यंत झोपतो. उत्तर असेल आय स्लीप फॉर 8 hours. मग तुमचा मित्र काय उत्तर देईल की मी 8 तास झोपतो. नाव सी थर्ड क्वेश्चन.
हाऊ लाँग डू यू स्टडी, म्हणजे तू किती वेळ अभ्यास करतो. तुमचा मित्र सांगेल आय स्टडी फॉर 2 hours. जर तुमचा मित्र 2 तास अभ्यास करत असेल तर तो काय सांगेल, आय स्टडी फॉर 2 hours, म्हणजे मी 2 तास अभ्यास करतो. नाव सी फोर्थ क्वेश्चन, हाऊ लाँग डू यू वॉच टी व्ही, म्हणजे तू किती वेळेपर्यंत टी व्ही बघतो, तू किती वेळ टी व्ही बघतो. तुमचा मित्र सांगेल आय वॉच टी व्ही फॉर 1 hour. मग तुमचा मित्र जर 1 तास टी व्ही बघत असेल तर तो काय सांगेल, आय वॉच टी व्ही फॉर 1 hour, म्हणजे मी 1 तासाकरिता टी व्ही बघतो किंवा 1 तास टी व्ही बघतो. नाव सी लास्ट क्वेश्चन, हाऊ लाँग डू यू रीड, म्हणजे तू किती वेळ वाचतो. मग तुमचा मित्र सांगेल आय रीड फॉर 1 hour, म्हणजे मी 1 तास वाचतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची दुसरी प्रश्न ह्या ए आणि बीमध्ये ह्या ए आणि बी नमुन्यामध्ये विचारलेली दुसरे प्रश्न तुम्ही सुद्धा तयार करण्याचा प्रयत्न करा आणि तयार करा. डिअर स्टुडंट, आय सपोज दॅट you will understand this poem and given activity on this poem. आणि मला असं वाटतं की तुम्हाला ही कविता समजली असेल आणि कवितेवरती दिलेल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहे त्यासुद्धा तुम्हाला समजल्या असेल. थँक्यू.